श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 4 जुलैला आपण ऐकणार आहात दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची आणि खडतर समजली जाणारी अशी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करणारे अभिजित पड्याळ यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत. काय झालं ॲक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली. कारण आम्ही वरती पीटरमॅरिट्झबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3दा क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझी एक 12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता, कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो. तेव्हा अवश्य ऐका शनिवारी 4 जुलैला इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्ज या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आता प्रसारित करणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन यश मिळवलेले अभिजित पड्याळ यांची संपदा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्वप्न पाहणारे अनेक जण असतात, पण पाहिलेल्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतःला झोकून देणारे खूप कमी असतात. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय आपलं स्वप्न मेहनतीने साकार करणारे धावपटू अभिजित पड्याळ यांना, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेतली अतिशय मानाची आणि खडतर अशी समजली जाणारी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे. अभिजित, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. आणि तुमच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, तुमच्या मेहनतीबद्दल. आम्ही खूप काही ऐकलेलं आहे, तर आपण सगळ्या याविषयी बोलूया. ही जे कॉम्रेड्स मॅरेथॉन आहे, तर त्याचं स्वरूप काय आहे, या स्पर्धेबद्दल आधी आम्हाला थोडंसं सांगा. ॲक्च्युली ही कॉम्रेड्स मॅरेथॉन ह्याची परंपरा 99 वर्षापूर्वी जुनी आहे. आणि ही मॅरेथॉन पूर्वी आफ्रिकेमध्ये सुरू झाली. तिथे सैन्य होतं, तर त्या सैन्याने असं ठरवलं की आपण आता डर्बनवरून पीटरमॅरिट्झबर्गला जायचं धावत. त्यानंतर तिथला जो पहिला धावणारा जो सैनिक होता, तो 9 तासात तिथे अंतर पूर्ण केलं ते. त्यानंतर ही परंपरा तिने सुरू केली, तर तिला नाव आलं कॉम्रेड मॅरेथॉन. अशा पद्धतीने तिथे सगळं कॉम्रेडचं स्वरूप सुरू झालं. त्यानंतर त्या लोकांनी तिथे कॉम्रेड्सची परंपरा सुरू केली, ती त्यांनी अखंड जिवंत ठेवली. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तिथे आता आपण पाहायला गेलं तर 22,000 स्पर्धक होते, त्यातले 17,000 लोक होते ते लोकल होती, म्हणजे त्याचे आफ्रिका खंडातलेच होते. आणि उरलेले जे 5,000 लोक होते ते इंटरनॅशनल पूर्ण जगात आले होते. जागतिक स्तरावर त्यांनी ती नेऊन ठेवली स्पर्धा. हो, अगदी अगदी. आणि ती ऍक्च्युली लोक धावण्यासाठी का जातात, तर ती खडतर स्पर्धा असते. आणि दुसरा विषय असा असतो की ती एक वर्ष समजा अफील झाली, म्हणजे यावर्षी 2026 रोजी ती अफील झाले, तर 2027ला त्याच रूटवरती ती डाऊन हिल होणार आहे. म्हणजे अफील म्हणजे काय, तर डर्बनवरून आपल्याला पीटरमॅरिट्झबर्गला धावत वर जायचंय, म्हणजे इथून तुम्ही रत्नागिरीतून कोल्हापूरला धावत जायचंय. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला ती आपल्याला कोल्हापुरातून रत्नागिरीत धावत यायचंय, मग ती डाऊन हिल झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे उदाहरण झालं या सर्व गोष्टीचं. या पद्धतीने ते व्हेरिएशन ठेवतात या स्पर्धेमध्ये. आता अफील होती, आताही अफील होती. याआधी तुम्ही स्पर्धांमधनं भाग घेतलाय, पण मग जागतिक स्तरावर भाग घ्यायचाय असं स्वप्न बाळगलं होतं का तेव्हा? ऍक्च्युली ही सगळी गोष्ट सुरू झाली प्रसाद देवस्थळी यांच्या मार्फत. ते सर्वात पहिल्यांदा गेले कॉम्रेड्सला.
तर ते कॉम्रेड्स वरून इथे जेव्हा रत्नागिरी आले तेव्हा आम्ही त्यांच्या मिरवणुकीसाठी वगैरे गेलो होतो, स्वागतासाठी वगैरे. गेल्या वर्षी गेल्या वर्षी पावसामध्ये जून महिन्यामध्ये. त्यानंतर मग प्रसादने आम्हाला सांगितलं एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची स्पर्धा आहे आणि खूप खडतर आहे, आपण मेहनत केली तर आपण पण ही स्पर्धा पुरी करू शकतो. त्या अनुषंगाने मी तयारी सुरू केली आणि मी पहिला जेव्हा त्यांचं ऑक्टोबर महिन्यात पार्टिसिपेट व्हायचं की नाही त्यासाठी त्यांचं एंट्री सुरू होतं ऍक्च्युली रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशनसाठी मी अप्लाय नव्हतं केलं कारण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की ही मी स्पर्धा अजून पण पुरी करू शकतो की नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ही स्पर्धा तुम्हाला पात्र आहात की नाही त्यासाठी पूर्ण मॅरेथॉन एक धावावी लागते. ती 42 किलोमीटरची असते. त्याला कसं असतं की चिप असते, त्या चिप मध्ये ती तुमचं सगळं टायमिंग वगैरे ते रेकॉर्ड झालं पाहिजे आणि ते अंतर जे रेकॉर्ड झालेलं अंतर आपण ती लिंकद्वारे तिथे त्यांना सबमिट करायचं असतं. त्यांच्या त्या टाइम पिरियड मध्ये तर तुम्ही ती स्पर्धा पूर्ण केली तर तुम्ही त्या स्पर्धेसाठी पात्र आहात. असं कॉम्रेड्स नाहीये की मला आज वाटलं धावायचं तर मी उद्या धावू शकतो, तर ते असं स्वरूप नाहीये. तर त्यांच्या ज्या नियम आणि अटीमध्ये तुम्ही बसणं गरजेचं असतं की तुम्ही ती पूर्ण मॅरेथॉन ही त्या वेळेमध्ये पूर्ण करून ती पात्र होऊ शकता. त्यासाठी सर्वात पहिली सुरुवात माझी झाली ती KCM म्हणजे आपली कोकण कोस्टल मॅरेथॉन. त्याआधी पण मी मॅरेथॉन धावलो पण त्या फोकस नव्हत्या. नंतर मी सुरुवात झाली 3 जानेवारीला आमची सर्वात पहिली मॅरेथॉन रत्नागिरीत झाली KCM. पहिल्या आठवड्यात ती असते का आपली मॅरेथॉन. तर ती 21 किलोमीटरची मॅरेथॉन मी 1 तास 54 मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर त्याला सब 2 म्हणतात. ऍक्च्युली मॅरेथॉन मध्ये कसं असतं 21 किलोमीटरचं अंतर असतं त्याला हाफ मॅरेथॉन म्हटलं जातं. 42.2 हे जे अंतर असतं ते फुल मॅरेथॉन म्हटलं जातं आणि 50 किलोमीटरच्या वरती ज्या स्पर्धा होतात त्याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हटले जातात. ह्या पद्धतीने मॅरेथॉनचं पूर्ण स्वरूप असतं. तर त्यावेळी मी हाफ मॅरेथॉन 1 तास 54 मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर पुढची होती टाटा मुंबई मॅरेथॉन. तर मी ती 3 तास 59 मिनिटात पूर्ण केली. त्याला सब 4 म्हटलं जातं. तर ती मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आता कॉम्रेड्स मॅरेथॉन साठी आपण आता तयार होतोय. तर त्या अनुषंगाने मी पुढची तयारी सुरू केली आणि त्यांचं मार्च मध्ये रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू असतं कॉम्रेड्सचं. ते कसं असतं तर जे काही खेळाडू असतात ते दुखापतीमुळे त्या स्पर्धेत भाग घेत नाहीत. दुसरी गोष्ट असते काही जणांना ट्रॅव्हल्सचा प्रॉब्लेम असतो, काही जणांचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. तर तो जो कोटा रिकामी राहतो तर तो लकी ड्रॉ पद्धतीने त्यांनी यावेळी घेतला होता. तर लकी ड्रॉ पद्धतीने घेतल्यामुळे मी काय केलं मार्च महिन्यात तिथे अप्लाय केलं होतं आणि त्याचा रिझल्ट मला 31 एप्रिलला कळाला की मी अप्लाय झालोय त्यासाठी. पण त्यावेळी काय झालं मी सुरुवातीची मॅरेथॉन ज्या सगळ्या धावत राहिलो त्याचा मला फायदा असा झाला की त्याच्यामुळे मला असं वेगळं एफर्ट्स घ्यायला लागले नाहीत इतर मॅरेथॉन धावण्यासाठी. सराव चालूच होता. म्हणजे जानेवारी महिन्यात मी KCM सब 2 केलं. फेब्रुवारी महिन्यात टाटा मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली, ती 42 किलोमीटर होती. मार्च महिन्यात मी अल्ट्रा मॅरेथॉन केली की ती 50 किलोमीटर होती लोणावळा इथे. आणि कंटिन्यू त्या शेड्यूल मध्ये रिदम मध्ये राहिलो. माझं होणार की नाही मला माहिती नव्हतं सिलेक्शन, पण ते झालंच. तर आपल्याला असं एकदम प्रॅक्टिस करायला लागणार नाही. तर ह्या पद्धतीने मी ती सुरुवात केली होती ऍक्च्युली. खूपच ग्रेट आहे खरंच हे सगळं. जेव्हा मॅरेथॉनला तिथे तुम्ही गेलात आणि आता सुरू होणार तर मनामध्ये अशी थोडी धाकधूक होती असेल ना, तर कसं होतं तिथलं वातावरण? म्हणजे आफ्रिकन लोक जास्त होते तिथे म्हणालात तुम्ही. वातावरणाबद्दल सांगाल तर पहिली थंडीच होती तिथे भरपूर आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये उभं राहणं ही सर्वात खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथून आम्ही ऍक्च्युली सकाळी 4 वाजता तिथून आम्ही हॉटेल सोडलं. 5 वाजता आमची मॅरेथॉन सुरू होणार होती. 4:15ला तिथे तुम्हाला जाऊन थांबायचं होतं. रो होत्या ठरलेल्या. त्या लाईनीमध्ये जाऊन तुम्ही पहिलं तिथं उभं राहायचं होतं. त्या लाईनीत उभं राहिल्यानंतर प्रत्येकाला 15-15 मिनिटांनी ते सोडणार होते. तर मी A मध्ये होतो पहिल्या लेवल 1ला. तर तिथे मी जाऊन उभा राहिलो. त्यामुळे आजूबाजूची सगळे जे मंडळी होते ते सगळे फॉरेनर्स होते. त्यानंतर अनेक देशातून आलेले होते. तिथे जाऊन उभं राहणं सर्वात खूप मोठी गोष्ट होती. तीच चॅलेंजिंग होती आणि तिथून सुरुवात झाली. इथलं आपलं वातावरण म्हणजे रत्नागिरीतलं हवामान आणि आफ्रिकेतलं खूप फरक आहे त्याच्यामध्ये, हो ना? हो. मग त्यासाठी तुम्ही आधी काही डाएट मध्ये बदल किंवा सराव करताना त्यासाठी काही तुम्ही खबरदारी घेतली होती का तशी? हो, ऍक्च्युली डाएटच खूप महत्वाचं आहे मी म्हणेन. ट्रेनिंग तर चालू होतं. ट्रेनिंग असं सांगायचं झालं तर मी 31 मे पर्यंत 1600 किलोमीटर अंतर पूर्ण केलं होतं धावून. त्याच्यामध्ये माझं जे ट्रेनिंग झालं होतं ते आपल्या रत्नागिरीमध्ये उष्ण वातावरणात जास्त झालं होतं. आम्ही व्हेरिएशनसाठी लोणावळ्यात 2 वेळा धावायला गेलो. त्यानंतर साताऱ्यात एकदा गेलो. हे वेगवेगळे जिल्हे धावण्याचं कारण असं होतं की तिथे धावल्यानंतर तिथलं वातावरण थंड वगैरे असतं किंवा आणखीन काय बदल असतात तर ते शरीराला होण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी धावायला गेलो होतो. तर त्याचा फायदा होतो. पण दुसरी गोष्ट अशी होती की आफ्रिकेतली जे वातावरण आहे कायम चॅलेंजिंग आणि सरप्राइझिंग असतं.
आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला आता पीटर्सबर्गला वर जायचं, तिथे फार थंडी लागणार तुम्हाला नंतर. पण झालं उलटच. आम्ही खालून जेव्हा वरती गेलो, डर्बनवरून पीटर्सबर्ग जाताना पहिल्या 4 तासात एवढी थंडी होती की पाण्याच्या बॉटलचं बुच्चं देखील आम्हाला उघडता येत नव्हतं. पूर्ण हात असे गारटले होते. आणि जसं आम्ही धावायला सुरुवात झाली तर टेम्परेचर 32-33 पर्यंत गेलं होतं आणि खूप गरमी सुरू झाली होती तिथे. तर हे सगळं चॅलेंजिंग सगळं वातावरण तिथलं होतं. त्याचा ऍक्च्युली फटका असा बसला की क्रॅम्प यायला सुरुवात झाली. तर अचानक आपल्या शरीरामध्ये अचानक हे सगळे बदल झाले वातावरणातले, तर ह्या सर्व गोष्टी होतात. ते थोडंसं आम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवलं होतं, सरप्राईजेस असणार आहेत आपल्याला तिथे जाऊन. बरोबर आहे. आणि डाएट बद्दल तुम्ही सांगत होतात, तर ते कसं होतं? आता डाएट बद्दल सांगायचं झालं तर ऍक्च्युली आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की स्पर्धा सुरू होते किंवा प्रॅक्टिस रन लॉंग रन असतं तेव्हा आम्हाला कार्बोहायड्रेट्स लोड करायला सांगितलेले असतात. म्हणजे कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ जास्त खायचे. त्यामध्ये रताळी, वरण भात, आमटी भात, बटाटे हे सगळे पदार्थ आपण आपल्या रेसच्या आधी खायचे असतात की तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होऊन नंतर ते आपल्याला वापरायचे असतात. आणि जेव्हा आपण लॉंग रन करून आल्यानंतर आपल्याला प्रोटीन्स घ्यायचे असतात, कारण शरीराची जी झीज झालेली असते ती प्रोटीन मार्फत आपली भरून निघते. मी पहिल्यापासून व्हेजिटेरियन असल्यामुळे माझा डाएट हा पूर्ण 100% व्हेजिटेरियन होता. त्याच्यामध्ये पनीर, त्यानंतर टोफू, स्प्राउट्स असतील, हे सगळे पदार्थ माझ्या आहारामध्ये मी घेत होतो. त्याचा मला खूप फायदा झाला की ते रिकव्हरीसाठी खूप उपयोगी पडले. आणि दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना इतर सप्लिमेंट्सची पण खूप गरज लागते. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं, त्यानंतर तुम्हाला सॉल्ट्स खावी लागतात, कारण सॉल्ट्स घेतल्यानंतर काय होतं की तुम्हाला क्रॅम्प येत नाहीत आणि क्रॅम्पसाठी तुम्हाला सॉल्ट घ्यावं लागतं, त्यानंतर मॅग्नेशियम घ्यावं लागतं, मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायला लागतात. अशी अनेक प्रकारचे सप्लिमेंट्स तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यावी लागतात आणि त्याचा फायदा जाऊन आपल्याला पुढे आपल्या या सगळ्या जर्नीमध्ये होत असतो. डाएट एकदम सिंपल आणि साधंच असणं गरजेचं. आणि इंडियन डाएट म्हणजे डाळ, भात, भाजी, आमटी हे जे पदार्थ आहेत ना आणि पोळी, बेसिक गोष्टी आहेत ना, हे करून पण तुम्ही चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सामोरे जाऊ शकता, असं माझं आजचं म्हणणं आहे. तेच की पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात थेट यश, म्हणजे हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण त्यामागे कितीतरी महिन्यांचा तुमचा सराव आहे. पण एक असं काही वेळापत्रक बनवलं होतं का तुम्ही सरावासाठी? रोज किती धावायचं वगैरे असं? नक्की. माझे कोच दादा सत्रे सर आहेत, ते बारामतीला असतात. तर सरांनी मला पूर्ण शेड्यूल दिलं होतं. त्या शेड्यूल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रन्स असतात. आता जनरली आमचं हे सगळं ट्रेनिंग असतं ते पूर्ण आपल्या आठवड्याभराचं ते देतात. त्या ट्रेनिंग मध्ये कसं असतं, हिल रन असतं, कारण यावेळी आपली मॅरेथॉन होती ती अपहिल होती, म्हणजे आपल्याला वर चढणीने जायचं होतं. तर अपहिल एक प्रकार होता त्याच्यामध्ये रनिंगचा. दुसरं होतं टेम्पो रन, तिसरं होतं इंटरव्हल रन, त्यानंतर शनिवार आणि रविवार हे लॉंग रन असतं, त्यानंतर शॉर्ट रन्स असतात. अशा सगळ्या पद्धतीचे रन्सचे प्रकार असतात. कारण हे करण्यामागचं त्याचा उद्देश असा असतो की तुमचं हार्ट ट्रेन झालं पाहिजे, तुमच्या शरीराचा एन्ड्युरन्स वाढला पाहिजे. एन्ड्युरन्स वाढल्यामुळे तुम्हाला जे लॉंग डिस्टन्स पार करायचं अल्ट्रा मॅरेथॉनचं, ते शरीराला त्याची सवय झाली पाहिजे, मसल्स तयार झाले पाहिजेत, रिकव्हरी झाली पाहिजे. ह्या सगळ्या अनुषंगाने हे आमचे कोच जाधव सत्रे सर आहेत, तर त्यांनी आम्हाला पूर्ण शेड्यूल दिलं होतं आणि ते शेड्यूल तंतोतंत पाळण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. अभिजित, मनामध्ये ना खूप एक उत्सुकता आहे की 90 किलोमीटर अंतर आणि जवळजवळ 9.5 तासामध्ये तुम्ही ते पार केलं. पण ही स्पर्धा चालू असताना तुम्हाला मध्ये काही पेय दिली जात होती, एनर्जी ड्रिंक्स वगैरे, कारण एवढे तास तुम्ही धावत होतात. पेय म्हणजे काय असतं, ऍक्च्युली सुरुवातीला आपल्याला पाणी असतं, इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यानंतर मीठ, हे पदार्थ आपल्याला घेत घेतच पुढे जायचं असतं. आम्हाला आमच्या कोचनी असं सांगितलं होतं की इलेक्ट्रोलाइट्स जास्त घेत जायचं, म्हणजे काय होतं शरीरातून घामाद्वारे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते बाहेर जात असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सॉल्ट बीट सगळं बाहेर जात असतं. तर ते तुम्हाला बॉडीमध्ये पुन्हा घ्यायला सांगितलेले. मध्ये मध्ये आम्ही ऑरेंज घेत होतो. ऑरेंज नंतर पुढे गेल्यानंतर काही वेळात बटाटे, म्हणजे बॉईल बटाटा असतो, तिथे लोक बॉईल बटाटे देतात, केळं देतात, असं पदार्थ दिले जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आम्ही बरोबर सॉल्ट कॅप्सूल पण ठेवतो की दर 10 किलोमीटरला ते सॉल्ट कॅप्सूल आपल्याला घ्यायची असते. म्हणजे काय तर लॉंग डिस्टन्स मध्ये प्रकारे पेटके येणे पायामध्ये, क्रॅम्प म्हणतो आपण त्याला, ते चालू राहतात. तर सॉल्ट मुळे काय होतं, ते येण्याचे प्रकार कमी कमी होत जातो. मध्ये मध्ये आम्ही कॅफेनेटेड एनर्जी ड्रिंक पण घेत होतो, कारण पहिल्या 45 किलोमीटर पर्यंत काय झालेलं असतं की आपण अनेक पदार्थ खाल्लेले असतात. त्या पदार्थामुळे आपल्या काही वेळा पोटामध्ये गॅस तयार होतो आणि लॉंग डिस्टन्स असल्यामुळे 45 किलोमीटर पासून ते अगदी 90 किलोमीटर पर्यंत आम्ही ही एनर्जी ड्रिंक घेत राहिलो. त्याचा आम्हाला फायदा खूप झाला ऍक्च्युली. या गोष्टी सगळ्या केल्यामुळे काय होतं, ती पुढे जाणारा फटीक हा कमी होत जातो. आपल्याकडे जेल्स असतात, जेल्स मध्ये काय असतं, कार्बोहायड्रेट्स असतात आणि कॅफेन्स असतात. तर ते कॅफेन्स आणि कार्बोहायड्रेट्स आपण हळूहळू
घ्यायची असतात एक 45 मिनिटांनी. त्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि हे कॅफेन हे अगदी एक प्रकारे बॉडीमध्ये चालू राहतं सायकलमध्ये आपल्या. त्याच्यामुळे येणारा थकवा कमी राहतो, त्यानंतर येणारे क्रॅम्प्स कमी राहतात. या पद्धतीने रेसमध्ये आपल्याला थोडंसं खाण्यापिण्याचं त्यानंतर न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट करत करत पुढे जायचं असतं. आणि उगाच काय फॅन्सी मिळालं तर खायचं नसतं. ह्या सगळ्या पद्धतीत आपण पाळल्या तर आपण ह्या सगळ्या गोष्टी इझिली करू शकतो. ठरलेलं आहे तेच तुम्ही अगदी अगदी घ्यायचं होतं. अगदी. अभिजित, तुम्ही हे सांगितलं की स्पर्धेला जाण्याआधीही तुमचं डाएट आहे ते तुम्ही काटेकोरपणे पाळत होतात किंवा रोज एवढा सराव करणं, तर हे सगळं करण्यासाठी घरच्यांचा, कुटुंबाचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. तर तो सपोर्ट कसा होता तुम्हाला? ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी करताना घरच्यांचा सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो. नक्की. कारण मुलांना सांभाळणं किंवा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात. कारण या सर्व गोष्टी करताना आर्थिक गणितं पण जुळवावी लागतात. कारण एवढ्या लांब जायचं म्हणाल तर मला आर्थिक गणितं जुळवावी लागतात. घरच्यांचा सपोर्ट असणं म्हणजे काय, मुलांचं सगळं शेड्यूल पाहणं घरच्यांचं असतं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये फोरम नाही म्हणजे माझी मिसेस, तिने मला यात खूप मदत केली. तिने मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. मी नसताना देखील अशी उणीव नाही भासू दिली की मी नाहीये. त्यानंतर माझे सासरे, सासूबाई, आई वडील यांची खूप मदत झाली या सर्व प्रवासामध्ये. त्यांनी माझ्या पाठी राहून इतर गोष्टी केल्या. कारण मी दर महिन्यातून 2 वेळा तरी बाहेर असायचो, कारण लॉंग रन साठी आम्हाला बाहेर जावं लागायचं. माझ्या डाएटची काळजी घेतली. या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला ऍक्च्युअली. नक्कीच. आणि कोणाकोणाची मदत झाली तुम्हाला याच्यामध्ये? मित्र असतील, कुठच्या संस्था असतील? या सर्व गोष्टीमध्ये मला अनेक जणांची मदत झाली. कारण मी तर सांगेन, हे जे यश आहे ह्याच्या मागे छोटे मोठे सगळ्यांचे हात लागलेले आहेत. हे एका रात्री झालेली गोष्ट नाहीये. तर ह्याच्यामध्ये मला KCM, RCC, त्यानंतर आमचे नितीन सनगर सर, त्यानंतर प्रसाद देवस्थळी, महेश सावंत, नाचणकर सर, कवडे सर, अशा अनेक मंडळींची आम्हाला मदत झाली. ह्या मंडळीने आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. म्हणजे हायड्रेशनसाठी सपोर्ट केला. जेव्हा आम्ही रत्नागिरी लॉंग रन करायचो त्यावेळी आम्हाला सपोर्ट केला. त्यानंतर जाण्या येण्यासाठी काय प्रॉब्लेम असतात ते पण आमचे केले. म्हणजे ह्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या प्रवासामध्ये. या म्हणजे असं नव्हतं की नुसतं जाऊन धावायचंय, तर काही टेक्निकल गोष्टी असतात. त्यामध्ये मित्रपरिवारच खूप आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये मदत करतो. मी 3 महिने एक वेट ट्रेनिंग केलं रत्नागिरी मधल्या एका चांगल्या जिम मध्ये. तिथे रोशन फगरे यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्याला कुठले मसल्स फोकस करायचे. त्यानंतर त्या जिमचे मालक अमोल जाधव यांनी देखील खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचा फायदा तुम्हाला असं होतो की जे मसल्स तुम्हाला फोकस करायचे, म्हणजे धावताना आपल्याला हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स, त्यानंतर काफ मसल्स, सोलियस मसल्स, तर त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेन केल्यामुळे त्यांची इफिशियन्सी वाढते. तर मी त्या जिमचे खूप आभार मानेन की त्यांनी मला खूप चांगलं वेट ट्रेनिंग दिलं. या सगळ्या प्रवासात माझा मित्र राहुल भोसले, ओशन मॅनची, त्याने इथे रत्नागिरीत राहून तयारी चांगली केली होती. दुबईला जाऊन त्याने ती स्पर्धा पूर्ण केली होती. तर राहुलचा पण मला खूप सपोर्ट झाला या सर्व गोष्टीमध्ये. राहुल माझ्या प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवून होता की अभि आज काय करतोय, कसं करतोय. तर राहुलने मला या सगळ्या प्रवासात खूप जास्त मदत केली. खरंच आहे की एवढं मोठं यश मिळवताना सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट होता आणि तुम्हाला ते प्रोत्साहित करत होते ह्याच्यासाठी, आणि म्हणूनच तुम्ही ते यश मिळवू शकलाय. तुम्ही मगाशी प्रसाद देवस्थळी यांचा उल्लेख केला की ते गेल्या वर्षीही ही मॅरेथॉन धावले तिकडे. तर त्यांच्या तेव्हाच्या अनुभवाचा किंवा तुमचे कोच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष मॅरेथॉन धावत असताना तुम्हाला काय फायदा झाला? ऍक्च्युली प्रसादने गेल्या वेळी ही मॅरेथॉन धावली, याचा फायदा मला खूप झाला. प्रसादने आम्हाला सर्व गोष्टी अशा सांगितल्या होत्या की हे असं या पद्धतीने तो रूट असतो, तिथे प्रेझन्स ऑफ माइंड कसं वापरायचं असतं ते सांगितलं होतं. आणि प्रसाद स्वतः एक सायंटिस्ट असल्यामुळे तो स्टॅटिस्टिक्स पण खूप चांगले सांगत होता. की मी त्याची माझी स्ट्रॅटर्जी काय केली होती, तर एका देवाचा फोटो होता, म्हणजे आमचे सद्गुरू अनिरुद्ध बापू आणि मोठ्या आईचा फोटो. त्याच्या मागे मी पूर्ण स्ट्रॅटर्जी लिहून काढली होती की मला एवढ्या वेळामध्ये एवढं पेसिंग करायचंय, एवढ्या वेळामध्ये 50 किलोमीटर धावायचंय, एवढ्या वेळेमध्ये मला 60 धावायचंय. तर मी त्याला सगळी स्ट्रॅटर्जी सांगितली होती, दाखवली होती. तर त्याने मला आणखीन सांगितलं की आणखीन तू काय करू शकतोस या स्ट्रॅटर्जीमध्ये, पेसिंग स्ट्रॅटर्जीमध्ये. तर त्याचा मला खूप उपयोग झाला आणि त्या पद्धतीने मी ती स्ट्रॅटर्जी ऍक्च्युअली वर्क मध्ये आणली आणि ते होत गेलं हळूहळू पुढे पुढे. तर प्रसाद जाण्याचा आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे ह्या सर्व टेक्निकल गोष्टी आम्हाला प्रसादकडून समजून घेता आल्या. टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं झालं. टाइम मॅनेजमेंट, यस, टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं झालं. बरं, म्हणजे हा सगळा अभ्यास होता, पण प्रत्यक्ष 90 किलोमीटर एवढं सलग धावायचं म्हणजे खरोखर खूप कठीण गोष्ट आहे. तर यामध्ये असा एखादा क्षण आला का की शरीर आता साथ देत नाहीये किंवा बास आता थांबूया, असं एखाद्या क्षणाला वाटलं का? कारण
असं झालं तरी आपली एक मानसिक उभारी यामध्ये खूप महत्वाची असते. त्यावेळेला तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला कसं सावरलं नक्की. की मला पूर्ण करायचीच आहे? काय झालं ऍक्च्युली 60 किलोमीटर नंतर क्रॅम्प यायला सुरुवात झाली. कारण आम्ही वरती पीटर मॅरिसबर्गला जात असताना खूप जास्त टेम्परेचर होतं, त्यामुळे शरीरातून घाम पण खूप जात होता. त्या सगळ्या गोष्टी चालू असताना क्रॅम्प यायला सुरुवात झाली. पहिला क्रॅम्प मी फिजिओकडून काढून घेतला, दुसरा क्रॅम्प थोड्या वेळाने पुन्हा 5 किलोमीटरला आला. असं करत करत मी पुढे क्रॅम्प काढून 3दा क्रॅम्प त्यांच्याकडून फिजिओकडून काढून घेतले. त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यात माझे एक 12 मिनिटं फुकट गेली की हे क्रॅम्प काढण्यामध्ये. नंतर असा विचार केला कुठेतरी, बाबा आता मी देवाचा फोटो घेऊन गेलो होतो, बाबा आता मला ह्यातून कुठेतरी तू एक मदत कर की ही रेस तरी पूर्ण होऊन दे आता. कारण एवढ्या जणांच्या अपेक्षा घेऊन मी तिथे गेलो होतो आणि असं वाटत होतं की आता ही रेस पूर्ण होते की नाही. कारण एवढे क्रॅम्प जर सलग तुम्हाला यायला लागले तर तो पाय किंवा जो हॅमस्ट्रिंग असते ती पूर्ण लॉक होऊन जाते. मग ते असं करत करत जर आपण गेलो तर खूप वेळ जाणार होता हे मला थोडंसं माहिती होतं. त्यामुळे मी पुढचे जे क्रॅम्प होते ते मी स्वतःच काढत गेलो. थोडं स्ट्रेच करायचो बॉडीला 1 मिनिटं आणि परत धावायला सुरुवात करायचो. असं करत करत मी 8 क्रॅम्प काढले माझे स्वतःचे. ऍक्च्युली त्या स्टेजला असं वाटत होतं आता रेस कुठेतरी पुरी करूया, म्हणजे टायमिंगचं सगळं पूर्ण गणित बिघडली होती. त्यानंतर देवाचे मी खूप आभार मानेन या गोष्टीमध्ये. मी देवाचं नाव घेतलं की बाबा आता मला रेस पूर्ण करायची आहे, आता टायमिंग वगैरे राहू दे. तर त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्यानंतर तेव्हा वाटत होतं कुठेतरी आता हे काय कसं मॅनेज करायचं. कारण जेव्हा तुम्हाला साथ देत नसतं तर दैवी शक्तीची तुम्हाला तेव्हा मदत करत असते. तुम्ही असं काही ठरवून ठेवलं होतं का की 90 किलोमीटर आपल्याला एवढ्या वेळात पूर्ण करायचंय तसं? हो, अगदी अगदी. ती पेसिंग स्ट्रॅटेजी मी पहिलीच ठरवून घेतली होती. माझं ऍक्च्युली 9 तासाचं प्लॅनिंग होतं या सर्व गोष्टी करताना. पण बोललो की इझी झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग 9:30 पर्यंत आपण जायचं तासापर्यंत. 9 तासाला बिल रोवन मेडल असतं. तिथे मेडल अशा पद्धतीने असतं की तासावरती मेडल्स असतात आणि दर तासाला ते मेडल बदलत असतात. तर मी बिल रोवन मिळतंय का यासाठी प्रयत्न केले. 50 किलोमीटर पर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. पहिल्या 50 किलोमीटर मी 5 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण केलं. बोललो आता आपण जरासं पुश करूया आणि पुश करायला सुरुवात केल्यानंतर क्रॅम्प यायला लागले. तर ह्या पद्धतीची स्ट्रॅटेजी होती की हळूहळू आपण हे करू आणि त्या वेळेमध्ये आपण पूर्ण करू. पण नंतर असं क्रॅम्प यायला लागल्यानंतर पूर्ण स्ट्रॅटेजी थोडीशी ही झाली. तरी पण मी ह्या आलेल्या वेळेमध्ये खूप खुश आहे की हे पहिल्याच वेळेस जाऊन मिळालेलं यश आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वाद हे खूप उपयोगी पडले. आता जे तुम्हाला मेडल मिळालं त्याचं काय नाव आहे? आता जे मेडल मिळाले तर रॉबर्ट मिशन म्हणतात ते सब 10 म्हणतो आपण त्याला. जे लोक 10 तासाच्या आत पूर्ण करतात त्यांना रॉबर्ट मिशेल हे मेडल मिळतं. 9 तासाच्या आत करतात त्यांना बिल रोवन मिळतं आणि नंतर 10 ते 11 तास यामध्ये त्यांना ब्रॉन्झ मिळतं आणि नंतर 11 ते 12 तासामध्ये असतं ते वेगळ्या पद्धतीचं मेडल असतं. अच्छा, तुम्ही रत्नागिरीतून गेला होतात, तसे आणखीही आपल्या महाराष्ट्रातले ठिकठिकाणाहून कुठना तिथे आलेले तुमची भेट झाली असेल ना तिथे? हो, नक्की. कुठून आले होते स्पर्धक? आता ऍक्च्युली महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर मुंबई पुण्यातून लोक जास्त होते. आम्ही कोकणातून विचार करायला गेला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यातून आम्ही दोघेच होतो, मी आणि प्रसाद. आणि बाकीच्या मुंबई पुण्यातून फार होते आणि बाकीचे जे उरलेले होते प्लेयर्स होते ते सगळे आलेले पूर्ण देशातून आलेले. अगदी बेंगॉल, त्यानंतर चेन्नई, राजस्थान असे जे सगळे जी मोठी मोठी शहर आहेत, छोटी शहर आहेत आपल्या भारतातली, तिथून सगळे आलेले प्लेयर्स आपले. बरोबर. अभिजित, असं आम्ही ऐकलंय की तुम्ही जेव्हा धावत होतात तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा परदेशी लोक, तिथे आफ्रिकन लोक उभी होती आणि तुम्हाला ती चेअर करत होती, तुम्हाला प्रोत्साहित करत होती आणि तुमचा भारताचा तिरंगा पाहून ते इंडिया इंडिया असं ओरडत होती. खरं आहे का हे? हा, अगदी अगदी. कसं वाटलं तेव्हा? मस्त एकदम. ती लोक जर्सीवरती आमच्या इंडिया लिहिलं होतं तर ते आम्हाला इंडिया म्हणजे जर्सीवरचं ते वाचून इंडिया इंडिया मोठ्याने बोलायचे, कमॉन, आणि पुढे गेल्यानंतर अभिजित नाव घ्यायचे. जर्सीच्या मागे माझं नाव होतं अभिजित. आम्ही भारतीय जर्सीज घातल्या होत्या त्याच्यामुळे धावताना ते लोक मोटिवेट करायचे. आणि भारतीय लोक पण तिथे अनेक आहेत की जाऊन तिथे स्थायिक झालेत आफ्रिकेमध्ये. ते लोक पण खूप आहेत. तर त्यांना जेव्हा भारतीय लोक धावत असतात तेव्हा त्यांचा आपसुक ऊर भरून येतो, बाबा हा आपल्या देशातली लोक धावतायत तर त्यांना मोटिवेट करायला पाहिजे. तर ती लोक हातामध्ये वेगवेगळे ड्रिंक्स घेऊन असतात, त्यानंतर काही केळी घेऊन असतात, काही तुम्हाला स्प्रे मारण्यासाठी असतात. पायाला समजा क्रॅम्प आला किंवा दुखापत झाली तर ह्या सगळ्या पद्धतीच्या तयारीनेच ती उभी असतात तिथे. तर तो माहोल एकदम जबरदस्त. नाव घेतल्यानंतर आपल्याला इंडिया बोलल्यानंतर आपण इकडे एक क्षण बघतो, हात दाखवतो आणि पुढे निघून जात असतो. कारण थांबण्याची तिथे वेळ नसते, कारण गणित सगळे जुळवायचे असतात. हा खूप मोठा अनुभव आहे ऍक्च्युली या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मोटिवेशन खूप मिळतं या सर्व गोष्टीतून.
म्हणजे भारतातले आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी अभिमानाची ती गोष्ट होतीच. नक्की. पण आपल्या रत्नागिरीसाठी तर ती खूपच अभिमानाची ही गोष्ट आहे की तुम्ही दोघे जण तिथे जाऊन ती स्पर्धा पूर्ण करून आलात. तर तुम्ही जेव्हा रत्नागिरीत परत आलात तर तुमचं खूप जंगी स्वागत झालं नाही काही हो अगदी. म्हणजे सायकलिस्ट क्लब आणि आपल्या पालकमंत्र्यांनी तुमचं इथे स्वागत केलं. काय वाटलं तेव्हा? ऍक्च्युली आम्हाला अपेक्षा नव्हती या सर्व गोष्टींची की अनपेक्षित एवढं होतं अनपेक्षित होतं सगळं हे, की एवढं आमचं स्वागत केलं जाईल किंवा पालकमंत्री या सर्व गोष्टींची दखल घेतील. पण पालकमंत्री दर 1 तासांनी आढावा घेत होते की कुठे आता रेस कुठे चालू आहे, रेसचा काय चालू आहे आता, म्हणजे अभिजित कुठे आहे, प्रसाद कुठे आहे. वा वा. तर सुभाष ठाकूर देसाई त्यांना सगळे अपडेट्स पाठवत होते सगळं त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. सामंत साहेब या सर्व गोष्टीवर बारीक नजर ठेवून होते की आता कसं चाललंय, कुठे चाललंय, कोण कुठे आहे. तर एवढं जे सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या की नंतर या सगळ्या गोष्टी, तर आणखीन असं वाटलं की आपण अजून चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी कामगिरी करू शकतो. नक्की. यावेळी आपल्याला रॉबर्ट मिशेल मिळाले तर पुढच्या वेळी बिल रोहनसाठी आपण नक्की प्रयत्न करायला पाहिजे, टाइम इम्प्रूव्ह केला पाहिजे. आणि आता आम्ही गेलो 2 जण, तर पुढच्या वेळी आमच्यावर अजून किती जास्त धावपटू येत आहेत रत्नागिरीतून ते पण पाहतोय त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली, अजून किती येतील असं सगळं आहे. आता तुमचे सगळे सत्कार चालू आहेत, मुलाखती चालू आहेत, पण याच्यामध्ये तुमचा सराव पण सुरू झालेला आहे. गेल्या आठवड्यापासून आमचा सराव सुरू झालेला आहे. आमचं शेड्यूल यायला सुरुवात झालेली आहे, सराव सगळं सुरू झालेला आहे, स्ट्रेन ट्रेनिंग चालू आहे, कोर ट्रेनिंग चालू आहे, सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग गेल्या आठवड्यातच सुरू झालं. आम्ही भारतात जेव्हा आलो तेवढा फक्त 1 आठवडा आम्हाला गेला ट्रॅव्हल आणि इकडे त्या गोष्टीमध्ये. त्यानंतर गेल्या सोमवारपासून आमचं शेड्यूल सुरळीत चालू झालेलं आहे, कारण पुढचं पूर्ण कॅलेंडर आमच्या कोचने आमच्याकडून घेतलेलं आहे की या सर्व कॅलेंडरमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्यासाठीचं प्लॅनिंग चालू आहे. तर त्या अनुषंगाने प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अभिजित पड्याळ आता नेक्स्ट गोलसाठी तयार झालेले आहेत सरावासाठी. अगदी अगदी. काय गोल आहे आता पुढचा? आता पुढच्या महिन्यात एक लोणावळा मॅरेथॉन आहे, त्यानंतर त्याच्या पुढे मी आता लडाखसाठी जातोय. वा. लडाख मॅरेथॉन म्हणतो आपण त्याला. ती पण खूप टफेस्ट असते. त्यासाठी तुम्हाला काही 8 ते 10 दिवस आधी तुम्हाला ॲक्लिमटाईज होण्यासाठी जावं लागतं, तिथल्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी जावं लागतं. ती एक मॅरेथॉन आहे. त्यानंतर पुढे मग बारामती पॉवर म्हणून एक मॅरेथॉन असते, ती पण एक प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. त्यानंतर असं हळूहळू एक एक मॅरेथॉन सुरू होत असतात. तर पूर्ण कॅलेंडरमध्ये चांगल्या मॅरेथॉन धावायचं असं यावेळी ठरलेलं आहे. तर त्या अनुषंगाने तयारी आतापासून सुरू झालेली आहे. खूप शुभेच्छा त्याच्यासाठी तुम्हाला. अभिजित, जे नवोदित धावपटू आहेत, म्हणजे जे भविष्यात अशा स्पर्धांकडे पाहतायत की आम्हालाही जागतिक स्पर्धेमध्ये धावायचंय, तर त्यांनी सुरुवातीपासून कोणती शिस्त पाळली पाहिजे, काय मेहनत त्यांनी घेतली पाहिजे? सर्वात महत्वाचं असं आहे की तुमचे जे कोच तुम्हाला जे शेड्यूल देतील ना ते तंतोतंत पाळणं गरजेचं असतं. कारण ते जर तुम्ही तंतोतंत पाळलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट खूप जास्त होत असतो. कारण काय होतं, आपला इगो असतो की मला फास्ट धावायचं आहे, तर फास्ट धावण्यामध्ये तोटे पण फार आहेत ऍक्च्युली, आणि स्लो धावण्यामध्ये फायदे पण अनेक आहेत. तर ह्या सर्व गोष्टी समजून घेणं नवीन मुलांनी गरजेचं आहे की धावण्यामध्ये जे काही गोष्टी जे कोच सांगतील त्याच तुम्ही पाळणं गरजेचं आहे. 90 किलोमीटरचं अंतर तुम्ही जे खडतर असं होतं, चढाई ज्याच्यामध्ये धावत करायची होती, तर हे केवळ शारीरिक ताकद असून मला वाटतंय की फक्त पुरेसं नाहीये. त्यासाठी मानसिक आत्मविश्वास असणं किंवा जिद्द असणं, परमेश्वराची कृपा असणं, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या सगळ्या तुमच्याकडे आहेत. पण आजच्या तरुण पिढीकडे आपण पाहिलं तर थोडं मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या ते कमी पडताना दिसतात. तर अशा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? आता कसं झालंय, जनरली लाईफस्टाईल खूप बदललेली आहे. आता जंक फूड मुलं खूप जास्त प्रमाणात खातात. प्रत्येकाला कळायला पाहिजे की आता आपल्याला हेल्थ खूप महत्वाची आहे. तुम्हाला माझ्यावरूनच सांगतो, 2024 साली माझं वजन होतं 99 किलो. तर त्यावेळी माझे फॅटी लिव्हर स्टेज 2 सुरू झालेली. ते जेव्हा मला समजलं की आता मला कुठेतरी माझी लाईफस्टाईल चेंज करायची आहे, तर तेव्हा माझी सुरुवात मी वॉकिंगने सुरू केली. मी फास्ट वॉक सुरू केला. त्यानंतर हळूहळू माझी ओळख KCM शी झाली. तर KCM मध्ये बॉबी सावंत हे माझे मित्र आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, रे आमच्या बरोबर जॉईन हो, आपण एकत्र सगळ्या ऍक्टिव्हिटी करूया. त्यांच्याबरोबर मॅरेथॉनला सुरुवात केली धावण्यासाठी. तर मॅरेथॉनची लाईफस्टाईल सुरू झाली. मग हळूहळू आपल्याला कळायला लागलं की हा, याच्यामध्येच खूप मजा आहे. कारण तुमचं धावताना डोपामिन सिक्रेट होतो, हा हार्मोन्स आहे ऍक्च्युली. तो एकदा सिक्रेट झाला की तुम्हाला त्या गोष्टींचा आनंद कळायला जातो, बाबा हा इथे प्लेजर आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्टिक राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमचा डाएट हा प्रॉपर असणंच गरजेचं आहे. आणि घरचं अन्न हे सर्वश्रेष्ठ अन्न आहे, असं मी आज तुम्हाला सांगू शकतो तुमच्या माध्यमातून. वा, नक्कीच. अभिजित, रत्नागिरीच्या मातीत जन्मलेला एक तरुण थेट दक्षिण आफ्रिकेत जाऊन तिरंगा फडकवतो, ही आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे.
कॉम्रेड्स मॅरेथॉनचा हा तुमचा प्रेरणादायी अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. तुमचं हे यश अनेक तरुणांना धावण्याची ऊर्जा देऊन जाईल. तुमच्या पुढच्या सगळ्या मोहिमांसाठी आमच्या आकाशवाणी परिवाराकडून आणि अर्थातच आमच्या सगळ्या श्रोत्यांकडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही मला आज इथे बोलण्याची संधी दिलीत. आकाशवाणीवर पहिलीच मुलाखत आहे. हो. तर मी तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आपण आयोजन करतो. गेली 3 पर्व आपण मस्त आनंदात सगळीकडे व्यवस्थित आपण पार पाडले. आता 4थं पर्व आहे. तर त्यासाठी थीम आहे रन फॉर म्युझिक. आपली गेल्या वेळची थीम होती आपली मराठी भाषा. तर मी सगळ्यांना सांगेन की अजून खूप महिने आपल्या हातामध्ये आहेत. आपल्याला एक लाईफस्टाईल, स्वतःचं जीवनशैली बदलण्याची खूप मोठी संधी आहे. तर तुम्ही त्या माध्यमातून आपली दर रविवारी प्रॅक्टिस रन असते की गेल्या रविवारी आपली 100वी प्रॅक्टिस रन होऊन गेलेली आहे. तर आता तुम्ही या पद्धतीने नवीन आयुष्याला जर कलाटणी द्यायची असेल माझ्यासारखीच, तर तुम्ही प्रॅक्टिस रनला यायला सुरुवात करा. मॅरेथॉनचा आनंद घ्या आणि नवीन नवीन लाईफस्टाईल आपली चांगल्या पद्धतीने सुरू करा. हे तुम्हाला मी सांगेन. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर अशा पद्धतीने मॅरेथॉन आपण रत्नागिरीमध्ये भरवतो. तर सर्वांनी नक्की पार्टिसिपेट करा. अभिजित, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते. आज आपण दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपटू अभिजित पड्याळ यांच्याशी बातचीत केली. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे.